नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 12 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, जगातील सर्वोच्च विद्यापीठ म्हणून कोणत्या विद्यापीठाने आपले स्थान कायम ठेवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑक्सफर्ड विद्यापीठ। ऑक्सफर्ड विद्यापीठाने संशोधनाची गुणवत्ता, अध्यापन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा या क्षेत्रातील उत्कृष्टतेमुळे जगातील सर्वोच्च विद्यापीठ म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे। टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारताने आतापर्यंतचा सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम नोंदवला असून एकूण 128 विद्यापीठांचा समावेश यामध्ये झाला आहे। भारतीय विज्ञान संस्था IISc बँगलोर ही भारतातील अग्रगण्य संस्था म्हणून 201 ते 250 या क्रमवारीत आपले स्थान कायम ठेवले आहे। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 प्रश्नांना, आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। म्हणजे प्रश्न 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मानसिक स्वास्थ्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि मानसिक आरोग्यासाठी आधार व्यवस्था मजबूत करणे असा आहे। 2025 सालची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे सेवांचा प्रवेश, आपत्ती आणि आणीबाणीतील मानसिक आरोग्य। जागतिक मानसिक आरोग्य दिन प्रथमच 10 ऑक्टोबर 1992 रोजी साजरा करण्यात आला होता, आणि हा पुढाकार वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेने घेतला होता। आपला आजचा दुसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 42,000 कोटींहून अधिक किमतीच्या कृषी प्रकल्पांचा शुभारंभ आणि भूमिपूजन कुठे केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे 42,000 कोटींहून अधिक किमतीच्या विविध कृषी प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ व भूमिपूजन केले। या उपक्रमांचा उद्देश कृषी आणि संबंधित क्षेत्रांच्या विकासाला चालना देणे असा आहे। हा कार्यक्रम भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण उपक्रमांचे अनावरण करण्यात आले। पहिला आहे PM धन धान्य कृषी योजना, आणि दुसरा आहे मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस, म्हणजेच डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी मोहीम। प्रश्न 3रा आहे, 50 कसोटी सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जसप्रीत बुमराह। जसप्रीत बुमराह हे सर्व आंतरराष्ट्रीय स्वरूपांमध्ये म्हणजे फॉर्मॅट्समध्ये 50 कसोटी सामने खेळणारे पहिले भारतीय वेगवान गोलंदाज ठरले आहे। त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटीत गाठला। या उपक्रमामुळे बुरहामने भारताच्या आधुनिक काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजापैकी एक म्हणून आपली ओळख अधिक भक्कम केली आहे। चौथा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पर्पल फेअर 2025च्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर ही जी 3री आवृत्ती आहे आंतरराष्ट्रीय पर्पल फेअर 2025ची, याचे उद्घाटन केले आहे डॉक्टर प्रमोद सावंत यांनी। म्हणजे पर्याय क्रमांक सी हे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा येथे आंतरराष्ट्रीय पर्पल फेअर 2025च्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले। या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या समावेश आणि सक्षमीकरणाच्या भावनेला अधोरेखित करणे हा आहे। हा कार्यक्रम सेलिब्रेशन ऑफ इन्क्लुजन, टॅलेंट आणि एम्पॉवरमेंट या विषयावर आधारित होता, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची कला, उद्योजकता आणि सक्षमीकरण यांचे प्रदर्शन करण्यात आले। प्रश्न 5वा, ऋषी सुनक यांनी कोणत्या 2 कंपन्यांमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून प्रवेश केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रॉपिक।
युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिक, जे एक कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे, यामध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणजे सिनियर ॲडवायझर म्हणून प्रवेश केला आहे. सुनक यांनी या सल्लागार पदांमधून मिळणाऱ्या संपूर्ण मानधनाची 100% रक्कम त्यांच्या आणि पत्नी अक्षता मूर्ती यांनी स्थापन केलेल्या दी रिचमंड प्रोजेक्ट या UK स्थित स्वयंसेवी संस्थेला देणगी म्हणून देण्याचे वचन दिले आहे. पुढला प्रश्न आहे, भारत आणि युनायटेड किंगडम यांनी कोणते केंद्र सुरू केले आहे? तर भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशांनी मिळून इंडिया UK कनेक्टिव्हिटी आणि इनोव्हेशन सेंटर हे केंद्र सुरू केले आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांनी इंडिया UK कनेक्टिव्हिटी अँड इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे, ज्याचा उद्देश 6G तंत्रज्ञानाचा विकास, नेटवर्क सुरक्षा आणि समावेशक कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे हा आहे. दोन्ही सरकारांनी या उपक्रमासाठी 4 वर्षात 24 दशलक्ष निधी देण्याचे वचन दिले आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे UK रिसर्च अँड इनोव्हेशन आणि भारताच्या दूरसंचार विभागाद्वारे अंमलात आणला जाणार आहे. 7वा प्रश्न आहे, सरकारने स्पार्क प्रोग्रामची कोणती आवृत्ती जाहीर केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय C, 4थी आवृत्ती. सरकारने आपला प्रमुख स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेदा रिसर्च केन म्हणजे स्पार्कची 4थी आवृत्ती जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश अंडर ग्रॅज्युएट आयुर्वेद विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक उत्सुकता आणि संशोधन क्षमता वाढवणे असा आहे. या कार्यक्रमाअंतर्गत NCISM मान्यताप्राप्त महाविद्यालयातील 300 बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी विद्यार्थ्यांना 50,000 रुपयाची स्टुडंटशिप प्रदान केली जाईल. प्रश्न 8वा, IUCN आणि IRENA यांनी सहमतीचे करारपत्र म्हणजेच MOU कोणत्या ठिकाणी स्वाक्षरी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अबुधाबी येथे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी यांनी अबुधाबीतील IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस दरम्यान सहमतीचे करारपत्र स्वाक्षरी केले. या भागीदारीद्वारे IUCN आणि IRENA हे जैव इंधनापासून अक्षय ऊर्जा स्रोतांकडे संक्रमण प्रोत्साहित करणे तसेच पर्यावरणीय परिणामांना हाताळणे यावर काम करतील. 9वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत किती प्रमुख बंदरांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B म्हणजेच 3. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीने राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत 3 प्रमुख बंदरांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ती 3 बंदरे कोणकोणती आहेत? तर पहिलं आहे दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी गुजरात, दुसरं आहे VO चिदंबरनार पोर्ट ऑथॉरिटी तमिळनाडू आणि तिसरं आहे परादीप पोर्ट ऑथॉरिटी ओडिसा. आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे, भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल असलेले विमानतळ याचे उद्घाटन करण्यात आले नवी मुंबई, महाराष्ट्र येथे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी केले. हे विमानतळ महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील उल्वे, नवी मुंबई येथे स्थित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ आहे, ज्यात ऑनलाईन बॅगेज ड्रॉप, इमिग्रेशन सेवा, स्मार्ट बोर्डिंग आणि पार्किंग यासारखी सुविधा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या विकासासाठी अंदाजे ₹19,650 कोटी खर्च आला आहे. हा प्रकल्प अदानी ग्रुप आणि सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न. सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.